घरी ऊस लावलो, रानात ट्रॅक्टर मारू मारू पाणी भरू अंगाचं भुसकाळ पडलं होतं. आता हे भुसकाळ घरच्यांना काय दिसलं नाही, पण आमच्या कॉलेजवाल्यांना दिसलं. म्हणून कॉलेजची सहल आयोजित केली. नमस्कार, मी आहे कांचन. सकाळ सकाळी म्हणजे पहाटे 3 वाजता काही जण आंघोळ करत, काही जण खास करून हॉस्टेलवरची बिना आंघोळीची निघाली सहलीला जायला. जसं वराडीची गाडी लग्नाची पाठी लावली जाते, तसं आमच्या पण गाडीला पाठी लावली. आता निघताना कोणी घरी नाही राहावं म्हणून एक एकाचे नाव घेऊन बसमध्ये भरत होते. आता बस सुरू झाल्यानंतर पहिलं काम म्हणजे सगळ्या देवांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करणे. बस मध्ये जागा पण नसली तरी सीटवर उभा राहू पोरापोरींनी सकाळ सकाळची एनर्जी दाखवली. बसू बसू उभा राहू कसं तरी डान्स करीत संगमनेर बस स्टँड वर आलो. तिथं बसची टाकी फुल करीत आम्ही निघालो पुण्याच्या देशात. 2-3 तास झोप काढल्यानंतर आम्ही आलो नाश्ता करायला नाशिक हायवेवरील आकाश मिसळ हॉटेलला. तिथे गेले आम्हाला दिसतो कान हलवताना एखाद. आता त्याला बघण्यासाठी बघायला गेलो तर तो नकलीच निघाला. झाला पोपट झाला. इकडे पोपट होताच तिकडे पोरापोरांनी आपली जागा पकडली. हॉटेल तर एक नंबर, ते म्हणतात ना फुल ॲस्थेटिक. एवढ्या तिथं फेमस असले मिसळ पावाचं आगमन होतं. मग काय त्या मिसळ पावाचा भिसळ पाव करून ताव हा काय भाई. मग एवढ्या चांगल्या ठिकाणी फोटो नाही काढले तर काय केलं मग, तिथं चांगले 30-40 फोटो काढून आता आम्हाला वाटलं जेवण करून चांगली एनर्जी चढेल, तर इकडे वेगळंच सुरू झालं. हृदयावरच्या खपल्या निघत होत्या काय माहिती. पुढे अचानक जाता मॅटर झाला. ते बघण्यासाठी बघा पार्ट 2.